वेल, जोरदार तालियां होनी चाहिए। दर्शक थोड़े से कम नजर आ रहे हैं, लेकिन तालियों की आवाज गूंजनी चाहिए। राइट आर्म ओवर द विकेट, ये गेंदबाजी हो रही है। रिस्ट स्पिनर के तौर पर जाना जाता है ये बॉलर। फॉर्च्यून इवेंट के जरिए रॉन्ग वन काफी फेमस हुआ और ये बढ़िया कट किया यहाँ पे, लेकिन उतनी ही बढ़िया फील्डिंग हुई शॉट थर्ड मैन के ऊपर। नागेश दादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कोंडवी को कम से कम 6 ओवर में 80 बनाने होंगे इस पिच के मिजाज के हिसाब से। हमारे नीलेश पवार साहब ने जो पिच बनाई है, उस पिच के ऊपर इस गेंदबाज ने मेडन ओवर किया। इसका मतलब ये है शेर दिल वाला गेंदबाज। लेकिन कल की ब्रेकिंग न्यूज मैं न्यूज चैनल पर देख रहा था, होटल में बैठ के स्थानीय न्यूज चैनल पर एक ही चर्चा हो रही थी, क्या छक्के दागे राजा खाड़गे ने विभागीय प्रतियोगिता में। 10 छक्के एक इनिंग। ब्रेकिंग न्यूज, संदीप कदम सर के 6 छक्के भी ब्रेकिंग न्यूज बने थे, लेकिन उसके बाद शैलेश शेलार के भी 50 ब्रेकिंग न्यूज बने थे कल पीटीपीएल में। बहुत ही बढ़िया गेंदबाजी का मुजाहरा। क्या बेहतरीन लेग स्पिन कर रहे हैं स्टुअर्ट मैकगिल की तरह, जो मिडल स्टंप से गेंद को घुमाते थे, ना कि लेग स्टंप से। शेन वॉर्न के बाद जो ऑस्ट्रेलियन स्पिनर थे, ये लेग स्टंप से घुमाने की कोशिश की थी, हल्के हाथों से इस गेंद को खेला, सिंगल जरूर मिला और इस सिंगल के साथ टोटल में वृद्धि होती हुई 2 रन। विनोद धनावड़े ने अपना खाता खोला है। तो मेरे साथ आज 3 कमेंटेटर होंगे। एक तो आपके परिचित, आपका लाडला बाड़ा यानी कि नीलेश दादा पवार, जय जी भोसले सर और सागर मोरे। पूरा मारने की कोशिश की थी, लेकिन स्पिन गेंदबाजी काफ़ी अच्छी चल रही है इस विकेट के ऊपर। अनिल कुंबले, शेन वॉर्न, इन स्पिनर की मुझे याद आ रही है। रायगढ़ में अगर आप देखेंगे तो स्पिन के जादूगर रघु परदेशी, प्रवीण तांबे जिन्होंने आईपीएल में पहली हैट्रिक हासिल की थी उम्र के 41वें साल में। और यह बहुत ही बढ़िया खेला, मैंडेटरी पावर प्ले का सही इस्तेमाल, बैकफुट पे जाके स्ट्रोक के लिए जगह बनाई, शॉर्ट पॉइंट के ऊपर से खेला, डीप बैकवर्ड पॉइंट, बाउंड्री के बाहर 4 रन। डीजे पोलादपुर तालुका प्रीमियर लीग, काफ़ी अच्छी धुन है यह, धन्यवाद डीजे। इस धुन को सुन के एनर्जी आती है, लेकिन संदीप कदम सर का गाना जब मैं सुनता हूँ तो उससे भी ज़्यादा एनर्जी मैं अपने शरीर में महसूस करता हूँ। तो आपको जब समय मिले तो वह गाना ज़रूर लगाइए, ताकि हमारे से भी एनर्जेटिक कमेंट्री हो। टोटल 1 ओवर की समाप्ति के बाद महज 7 रन, 7 रन स्कोर कार्ड के ऊपर आते हुए सुबह सुबह चाय और चाय के साथ पैच के पकोड़े खाने में कुछ अलग ही मज़ा है। अभी केसरकर उसी का मज़ा लेते हुए, इस मैच का आनंद लेते हुए। तो तमाम दर्शकों का फिर से एक बार मैं स्वागत करना चाहूँगा। नॉकआउट स्टेज है ये। लीग में आपने क्या किया लोग याद नहीं रखेंगे, लेकिन यहाँ पर क्या किया ये ज़रूर याद रखेंगे लोग। गेंदबाज विनोद जाधव, स्ट्राइकर एंड पे गणेश शिरावले। गणेश जी भगवान का नाम है इनके नाम में। हाँ, 120 रन बनाए थे 6 ओवर में। देखिए इस टीम में क्षमता है ऊंचा रन बनाने की, और रन बन सकते हैं, क्योंकि देखिए अब तीसरा ओवर लेकर स्पिनर नहीं आ सकते इस टूर्नामेंट के फॉर्मेट के कारण। 4 के 4 गेंदबाज लगातार, नए गेंदबाजों का इस्तेमाल, लगातार 4 बॉलर,
उस वजह से होता यह है कि अगर गेंद अगले 3 ओवर में बल्ले पर आई, फिर अगर भी स्पिनर आए तो उनको भी मारने की क्षमता, कॉन्फिडेंस लेवल बढ़ता है। विनोद धनावड़े जो कि नॉन स्ट्राइकर एंड पर है, जिन्होंने 2 मैन ऑफ द मैच का खिताब जीता। ये रिवर्स दागने की कोशिश की थी। हमेशा मैं कहता हूं एक ऐसे दुधारी तलवार जो चले तो सामने वाले की गर्दन काट दे और ना चले दोस्तों तो खुद की गर्दन कटने में देर नहीं लगती। लगातार 2 मैन ऑफ द मैच हासिल करने वाले विनोद जो कि नॉन स्ट्राइकर एंड पर है, तीसरा अगर यहां पे उन्हें मैन ऑफ द मैच मिला तो खुशी का माहौल होगा। खुशी का माहौल टीम नागेश दादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कोंडवी के लिए। लेकिन अब यह देखना होगा, अपील की गई और अंपायर की उंगली उठी और इसी के साथ ये आउट, पहला झटका मिला। आउट होने वाले खिलाड़ी थे गणेश शिरावले डीजे। शुक्रिया शुक्रिया डीजे। तो टोटल आ चुका है 11 रन। नए बल्लेबाज ओंकार आ चुके हैं मैदान के अंदर। देखिए 11 रन उतने ज़्यादा नहीं है दूसरे ओवर में मेरे ख्याल से, क्योंकि 40-40 रन हमने मैंडेटरी पावर प्ले में बनते हुए देखे हैं। विजय तड़ेकर साहब इस मैच का मज़ा लेते हुए जानते हैं सुपर 12 का स्टेज अब शुरू हो चुका है। यहाँ पर जो भी टीम हारेगी लीग में, चाहे आपने आपके तीनों मैचेस क्यों ना जीते हो, लेकिन यहाँ पर आपके लिए जीतना ज़रूरी है। यहाँ पर जीते तो कम से कम एक प्राइज़, एक ट्रॉफी। यहाँ पर हारे तो गुमनामी के अंधेरे में टीम चली जाएगी। हाँ, निश्चित तौर पर पहला मैच है तो पहली टीम क्वालिफाई होगी सुपर 6 के लिए और उन्हें इनाम भी मिलेगा छठा, कम से कम छठा। ऐसा नहीं मैं कह रहा हूँ, एक ट्रॉफी निश्चित होगी 1 से लेकर 6 तक। राइट आर्म राउंड द विकेट, रिवर्स। ये देखिए खेलने की कोशिश की थी, डॉट गेंद आई और इस डॉट गेंद की वजह से रुका हुआ टोटल 11 रन। नेल्सन आंकड़ा देखिए, बॉलर के पास मौका है क्योंकि 11 222 333। हालांकि आंकड़ों के बारे में ज़्यादा मुझसे जयेश भोसले जानते हैं, लेकिन मेरे ख्याल से ये नेल्सन आंकड़ा है और यहाँ पर विकेट मिलने के चांसेस रहते हैं बॉलर को इस आंकड़े के ऊपर। कई मैचेस मैंने देखे हैं, कई स्कोर कार्ड मैंने देखे हैं। बाएं हाथ के बल्लेबाज रिवर्स दागने की कोशिश की थी उन्होंने। यॉर्कर, क्या गेंदबाजी हुई है। 12 रन स्कोर कार्ड के ऊपर, 1 विकेट के नुकसान पर। क्या ये वही टीम है जिसने 120 बनाए थे? क्या ये वही टीम है उन्होंने शुरुआती 2 ओवर में आक्रमण किया था? क्या ये वही खिलाड़ी है जो कल एनर्जी के साथ खेल रहे थे? देखिए एनर्जी आपको अपने खेल में दिखानी होगी। मैंने पहले ही कहा था इस मैच की शुरुआत में, पास्ट में आपने क्या किया उसे भूल जाइए, प्रेजेंट में आपको अच्छा करना है सुपर 6 तक पहुंचने के लिए। 12 पे 1 पोलादपुर तालुका प्रीमियर लीग। एक लीग पोलादपुर के खिलाड़ियों के उत्कर्ष के लिए, एक लीग मेरा तहसील मेरा स्वाभिमान और अभिमान बताने के लिए। ये ऑन साइड के ऊपर खेला, लॉन्ग ऑन के ऊपर गेंद को फील्ड किया, 1 रन जरूर मिला, 13 रन। देखिए जो फैसला किया है बतौर कप्तान गेंदबाजी करने का छत्रपति शासन हरदुए, सचिन सुरवे और मयूर भोसले की ये टीम, वो फैसला उनका सही साबित होता हुआ नजर आ रहा है। नीलेश दादा कोलस्कर इस मंच पर आ रहे हैं, पोलादपुर तालुका ग्रामीण क्रिकेट एसोसिएशन के प्रेसिडेंट। चलिए राजा घाड़गे को स्क्रीन पे दिखाइए, मैदान के अंदर नजर आ रहे हैं। कल जिन्होंने 10 छक्के लगाए
राजा खाड़गे अब आपकी टीवी स्क्रीन पर होंगे, फोटो सेशन हो रहा है उनका। देख देखिए राजा खाड़गे स्क्रीन पर नजर आ रहे हैं। कल उन्होंने जो सनसनी फैलाई है, तूफान जो मचाया बल्ले से, शायद ही कोई भूलेगा पूरे पोलादपुर में। राजा के साथ उनके 3 दोस्त शैलेश कोलस्कर, अभी और बारक्या। देखिए 4 ये लोग स्क्रीन पर हमें नजर आ रहे हैं। चलिए मज़ा आ रहा है, सम्मान दिया जा रहा है हर खिलाड़ी को फॉर्चून इवेंट के ज़रिए। अच्छी बात है ये पीटीपीएल के लिए। तो दोपहर को हम पीटीपीएल के बारे में मंगेश बेलूसे साहब से ज़रूर बातचीत करेंगे मैच के इंटरवल में, क्योंकि लोगों को लगता है पीटीपीएल होनी चाहिए, लेकिन उसके लिए क्या क्या परिश्रम होता है। फाइनेंशियल पावर इकट्ठा करना, साथ साथ इस ग्राउंड को बनाना। 14 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। ओमकार खाड़गे का कल का डांस कई लोगों ने स्टेटस रखा था, कई लोगों ने स्टेटस रखा था। ओमकार, पूरा पोलादपुर आपके डांस का फ़ैन है। शायद बूगी वूगी जैसे रियलिटी शो में अगर आप हिस्सा लेते तो नंबर 1 कंफर्म। लेकिन इस ओंकार को अच्छा करना होगा। देखिए अच्छा करना ही होगा, क्योंकि ओवर नंबर 3 शुरू है। तीसरे ओवर की पहली गेंद आ चुकी है। गेंदबाज ओमकार शिलार, 2 गेंदबाजों ने अच्छा काम किया है। इस ओंकार को अच्छा करना होगा। ओमकार सकपाल जो कि स्ट्राइकर एंड पे है। ओमकार बनाम ओमकार, और यह ऊंचा खेला गेंद हवा में, कैच होने की संभावना। देखिए प्रयास उतना अच्छा नहीं किया गया जितना अच्छा होना चाहिए। आणि बघा या सुपर 12 शुभेच्छा आल्यात। वारकरी संप्रदायामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी समाज प्रबोधन केलं आणि कोकण रत्न म्हणून ज्यांना संबोधलं जातं, ते तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके, परमार्थाची दिशा ज्यांनी संपूर्ण जगाला दाखवण्याचा विडा उचललाय, ते कुमठेकर महाराज यांचं इथं यांच्या शुभेच्छा आल्यात या सुपर 12साठी। त्यांच्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतोय। तो टोटल स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है 16 रन। 16 रन स्कोर कार्ड के ऊपर। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिलेगा, लेकिन बांधे रखा है। तीनों के तीनों गेंदबाजों ने बड़े हिट लगाने का मौका नहीं दिया, और थोड़े से नागेश दादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कोंडवी के 12th मैन थोड़े से टेंशन में है, थोड़े से टेंशन में नज़र आ रहे हैं, क्योंकि जो पिच की डिमांड है उस हिसाब से रन नहीं बन रहे हैं। क्या गेंदबाजी हो रही है, क्या छत्रपति शासन हरदुले सुपर 6 की पहली टीम बनेगी। अब तक तो उनका जो परफॉर्मेंस है उससे ऐसा ही लग रहा है। देखिए आक्रामक खेल खेलना होगा। ये तीसरा ही ओवर है। ड्रिंक्स के दौरान चर्चा करनी होगी बल्लेबाजों को एक दूसरे के साथ। कुछ संदेशा पैवेलियन से जाना चाहिए कि किसको मारना है, किसको रुकना है। बैकफुट पे जाके इस गेंद को खेला, लेकिन रन मिलेगा एक रन। क्या गेंदबाजी हो रही है ओंकार की भी। ओवर नंबर 3 में टोटल आ चुका है महज 18। और देखिए यहाँ पे 6 भी आता है ना, 6, तो भी मैं कहूँगा अच्छी गेंदबाजी है छत्रपति शासन हरदुले की, क्योंकि 18 6 आता है तो 24 8 की औसत उतनी ज़्यादा नहीं है। 15 की औसत हमने चेस होते हुए देखी है। नीलेश दादा कोलस्कर इस मैच को पूरी बारीकी से देख रहे हैं, क्योंकि वो जानते हैं ये लीग या 4 जरूर मिलेंगे। फाइन लेग बाउंड्री के बाहर शॉर्ट फाइन लेग के ऊपर से खेला गया ये स्ट्रोक ओंकार सकपाल द्वारा, और इन 4 रनों से 22 पे आता हुआ टोटल। अच्छी गेंदबाजी की है अब तक 3 ओवर ड्रिंक्स। और तब तक हम सुनेंगे संदीप कदम सर का गाना डीजे कावड़ेकर से।
शुक्रिया डीजे, शुक्रिया। तो देखिए संदीप कदम सर के साथ मंगेश बेलोसे और मैंने जिसको गणपति बाप्पा समझ के सुबह सुबह आरती की थी, वो शख्स इन दोनों के बीच केतन पवार। मंगेश बेलोसे और मैंने सुबह सुबह इस बाप्पा की आरती की थी केतन पवार की। और ये होना चाहिए, स्ट्रोक प्ले होना चाहिए, 1 रन मिलेगा। क्या गेंदबाजी हो रही है, तारीफ काबिल। 22 और 1 23, ओवर नंबर 4। संकेत मोरे गेंदबाजी कर रहे हैं, पूरी तैयारी करके आ चुकी है छत्रपति शासन हल्दुए। लेकिन दूसरा जो मैच है क्रेजी बॉयज पोलादपुर, जिसके फ्रेंचाइजी है वैभव माड़िक, मोहसिन सैयद और रोशन सावंत, और वनलेट वॉरियर नीलेश महाब्दी और प्रीतेश तुडिलकर। लेकिन इस ओंकार को कुछ करना होगा बाएं हाथ के बल्लेबाज के लिए, वरना लोगों को यकीन नहीं होगा जो हमने बताया। 120 रन इस टीम ने बनाए थे 6 ओवर में। खुद पे रखो विश्वास और कुछ ऐसा करके दिखाओ कि दुनिया आपको सलाम करे, क्योंकि यह इंडियन पब्लिक है जो चमत्कार को नमस्कार रुकती नहीं। गेंदबाज संकेत मोरे ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिला और इस 1 रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई। देखिए एक भी छक्का अब तक आया नहीं है। 24 3 बाउंड्रीज जरूर लगी है, लेकिन ये विकेट अब गेंदबाजों को थोड़ी सी मदद कर रही है सुबह के सत्र होने के कारण। जब पूरी धूप खिलेगी ना, पूरी धूप, तब आपको छक्कों की बारिश नजर आएगी। मैच नंबर 3 जो खेलेगा ना, 3rd मैच में आपको रनों की बरसात बहुत नजर आ सकती है। हाँ, अंदाजा तो हमेशा प्रेडिक्शन कई फेल हो जाते हैं, लेकिन यह आया छक्का। जिस छक्के की तलाश थी टीम नागेश दादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कोंडवी को, छक्का दागा बल्लेबाज विनोद धनावड़े 2 लगातार मैन ऑफ द मैच के खिताब जीत चुके हैं। डीजे छत्रपति शिवाजी महाराज। देखिए स्क्रीन पर आपको नजर आ रहा था 417 का आंकड़ा, वह आंकड़ा था इस प्रतियोगिता में अब तक लगाए गए छक्कों का। 417 छक्के लगे हैं, 103 विभागीय चैंपियंस ट्रॉफी में भी छक्के लगे थे। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, क्या मिलेगा? 1 रन, और ये 1 रन मिलता हुआ विजय तड़ेकर, संदीप कदम सर, केतन पवार चर्चा करते हुए कल विभागीय जो मैच हुआ था उस सदमे से अब तक को उबरा नहीं होगा पोलादपुर संगठन। जिस तरह राजा ने बल्लेबाजी की, 10 छक्के 1 इनिंग में। हाँ, और नीलेश दादा स्कोलस्कर स्क्रीन पर नजर आ रहे हैं। जैसे जैसे मैं 10 छक्के बोल रहा हूँ, 10 छक्के बोल रहा हूँ, उनके चेहरे पर खुशी मुझे नजर आ रही है। देखिए अपनी मूंछों पर ताव दे रहे हैं कि हमारा विभाग किस तरह से खेला कल। राइट आर्म राउंड द विकेट, और ये क्या मिलेगा? 6। यहां से एक्सेलेटर पर ताव दिया जा चुका है। टीजे थैंक यू, थैंक यू, थैंक यू, थैंक यू। क्रेझी बॉयज पोलादपूर आणि वर्ल्ड नेट वॉरियर्स, क्रेझी बॉयज पोलादपूर आणि वर्ल्ड नेट वॉरियर्स, आपण उपस्थित झाला असाल तर आपली उपस्थितीची नोंद करून घ्या। या आपण ऐकूया पुन्हा एकदा प्रवीणजी दुगाडे सरांचा आवाज। क्या छक्का लगाया मिड विकेट बाउंड्री के बाहर। सैंतीस रन स्कोर कार्ड के ऊपर, और ये देखिए ओंकार के बाहरी गेंद, बाहरी किनारा पुल करने की कोशिश की थी, गेंद थोड़ी ऊपर चढ़ी और सीधा गेंद ने बल्ले का बाहरी किनारा लिया, ऊपरी हिस्सा लिया और विकेट कीपर के दस्तानों में। डीजे
37 37। धन्यवाद डीजे। 37 धावा, 37, 37 रन। तो नए गेंदबाज प्रशांत कुमटेकर। देखिए स्क्रीन पर गेंद दिखाई दे रही थी, ये देखिए रॉन्ग वन, स्क्रीन पर हम देख रहे हैं रॉन्ग वन जो डाला था इन्होंने। लेकिन एक बात मैं ज़रूर कहना चाहूँगा, ये सही स्लो मोशन में देखिए किस तरह से गेंद कीपर की भी समझ में नहीं आई थी। लेकिन इनके लिए प्लस पॉइंट ये हुआ कि बाएं हाथ के बल्लेबाज का विकेट जा चुका है। एक लेग स्पिनर के लिए सिरदर्द होता है बाएं हाथ का बल्लेबाज। टोटल 37। ये देखिए क्या गेंदबाजी हो रही है, काबिले तारीफ। रुका हुआ टोटल वहीं पर 37। हाँ दोनों देखिए ये बॉल, अरे बाप रे बाप, कान पे लगी। बहुत ही बढ़िया खेला है, गैप में गेंद जाएगी 4 रनों के लिए। विनोद धनावड़े देखिए 2 मैचेस में 2 अर्धशत की पारी इनके द्वारा हो चुकी है। आज भी वो कारनामा उन्हें करना होगा। टीम उनकी संकट में जरूर है, बीच मैदान में फंस चुकी है ये टीम, लेकिन उसे किनारे पर लेकर आएंगे क्या, ये मांझा बनेंगे क्या इस टीम के। विनोद धनावड़े हाल ही में मिड विकेट बाउंड्री के ऊपर से इन्होंने ये देखिए स्लॉग स्वीप किया, मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच में से 6 रन। इससे पहले उन्होंने मिड विकेट क्लियर किया था 4 रनों के लिए। देखिए आरपीएल के विद्यमान अध्यक्ष मंगेश जी वाकड़ीकर, पूरा रायगढ़ अब उन्हें जानने लगा है। और मंगेश बेलो से इनको भी पूरा रायगढ़ जानने लगा है पोलादपुर पीटीपीएल की वजह से। गेंद हवा में है, कैच होने की संभावना, और इसी के साथ ही आउट, इसी के साथ ही आउट। हाँ एकविरा, धन्यवाद डीजे। एकविरा हे ठिकाण निलेश पवार सर असं आहे ना, मला किती वेळा नेलं तरी मी तिथे जाईन, माझ्या पसंतीचं ठिकाण आहे, कारण माझ्या स्वभावाला सूट होणारा ठिकाण आहे ते। आई देवी, आई एकविरा माता। कारण तिथे कसं आहे, उपवास जरी असला तरी तुमच्या खाण्यावर निर्बंध नसतो, आणि इथे मात्र येतोय चौकार। उबो रे उबो, तब जाके रन बनेंगे। खड़े रहो लेकिन खड़े खड़े नहीं, बल्कि गेंद बल्ले पर लेकर मारो ताकि रन बने। ओंकार घाड़गे देखिए 51 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं, कम से कम 70, 19 आने चाहिए। ये देखिए इस लेग स्पिन को पिक किया, शॉर्ट ऑफ लेन जो लेग स्पिन था उसे पिक किया सागर ने और सीधा गेंद को भेजा फाइन लेग बाउंड्री के बाहर। 55 रन आ चुके हैं, तो छठी ओवर में मेरे ख्याल से 15 आने ही चाहिए। चलिए स्क्रीन पर हम ओंकार घाड़गे को दिखाएंगे। स्क्रीन पर संदीप कदम सर के साथ जो ओंकार घाड़गे है उनको हम स्क्रीन पे अब दिखाएंगे।
कल उनका डांस पूरे पोलादपुर में फेमस हुआ था। पूरा पोलादपुर इस शख्सियत का डांस देख के हैरान हुआ था। मेरे भी 800 मैंने उनको इनाम दिए। सोचिए इतना प्यार है। अमर नगरकर उनकी कॉपी कर रहे हैं। हाँ, मॉनिटर लगाया जाता है तो मज़ा आएगा। मज़ा आएगा क्योंकि हमें अगर हमारी आवाज़ सुनने का मौका मिले। हाँ ओंकार, एक डांस कल वाला होना चाहिए। आपकी पसंदीदा जो टीम होगी, जिस टीम को आप सपोर्ट कर रहे हैं, वो अगर जीतती है तो वो डांस होना चाहिए। और ये क्लीन बोल्ड, विनोद जाधव क्लीन बोल्ड किया उन्होंने। टोटल वहीं पे रुका हुआ 55। शुक्रिया जयेश। जयेश भोसले से मैं गुजारिश करना चाहूँगा कि अगली टीम टॉस के लिए बुलाइए। जयेश भोसले सर, अगली टीम, 2 टीमें, सुपर 12 नॉकआउट का ये स्टेज। संदीप कदम सर का भी आज मैच होगा। रुद्रांश, रुद्रांश 11 साकर, रुद्र यानी कि शंकर भगवान का 11वां अवतार हनुमान। हो देतो तुमचा आदेश म्हणजे मुंबईवरून आलेला आदेश। क्रेझी बॉयज पोलादपूर आणि वर्ल्ड नेट वॉरियर्स, क्रेझी बॉयज पोलादपूर संघाचा कर्णधार आणि वर्ल्ड नेट वॉरियर्स, चला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित व्हा। बघा केतन पवार इतके कष्ट करतोय या PTPL साठी, पण त्याचं वजन काही कमी झालेलं दिसलं नाही मला। सामाजिक वजनही वाढलंय आणि शरीराचं तर बघा। तो टोटल आणि बघा स्क्रीनवर तुम्हाला एक वजनी खेळाडू पाहायला मिळतोय, केतन पवार फॉर्च्यून इव्हेंटच्या स्क्रीनवर। वेस्ट इंडिज कॅरेबियन हिटिंग करण्यामध्ये माहिर, आणि बाजूला गोल्डन मॅन सुद्धा दिसत आहेत स्क्रीनवर। और ये गेंद हवा में, क्या प्रयास किया था, लाजवाब। आखिरी ओवर है, डेथ ओवर है, मारना होगा। कम से कम 15 रन ढूंढने होंगे इस आखिरी ओवर में। 55 जो था 57 पे पहुंचता हुआ टोटल। जयेश भोसले देखिए 2 तारीख से मेहनत कर रहे हैं इस PTPL को बेहतरीन बनाने के लिए बतौर कमेंटेटर। क्या मेहनत कर रहे हैं नीलेश पवार और जयेश भोसले सर। नहीं बताते हैं ये। विजय तळेकर कॉइन, टॉसचा कॉइन कुठे? और ये व्हाइट बॉल। टोटल 58। देखिए 70 तक पहुंचने के लिए 3 गेंदों में 2 छक्के आने चाहिए। मजा आएगा दूसरे सत्र में इस मैच को, क्योंकि सुपर 12 का प्रेशर दोनों टीमों पे बना रहेगा। 70 अगर आंकड़ा होता है तो। राइट आर्म ओवर द विकेट, और ये अच्छी गेंद की गई थी। 1 रन जरूर मिलेगा। 59 पे आता हुआ टोटल। अभी भी 2 गेंदों का खेल इस ओवर का शेष। देखिए जिस तरह नागेश दादा दरेकर फाउंडेशन टीम के 12th मैन की हेयर स्टाइल स्टाइलिस्ट है, उसी तरह स्टाइलिश स्ट्रोक आने चाहिए। 2 छक्के आने चाहिए।
ये क्या हुआ, शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, पिच थोड़ी सी लंबी होने के कारण ज़्यादातर शॉर्ट गेंदें, गेंदबाज की इच्छा नहीं है कि मैं शॉट डालूं। 60 का आंकड़ा क्या क्रॉस होगा, 59 तो बन चुके हैं, लेकिन 10 रन प्रति ओवर यहां पर कभी भी बन सकते हैं। आखिरी गेंद, इरादा पक्का, दे धक्का, गेंदबाज को लगा छक्का। भाई जरूरत है यहां पर आपकी टीम को, जरूरत है, जरूरत है, जरूरत है एक सिक्सी, एक बड़े हिट की। लेकिन क्या गेंदबाजी हुई है, क्या गेंदबाजी हुई है, लाजवाब। 59 पे रोका, 10 की औसत से 60 रनों की जरूरत, और सुपर 12 के लिए अगर बराबरी होती है तो क्या है, संदीप सर को यह बताना होगा। स्कोर इस लेवल तो क्या है रूल, सुपर ओवर। तो चलिए क्या होगा इस मैच में, सुपर ओवर, इसका आंखों दिखाल सुनाएंगे। जयेश भोसले सर और नीलेश पवार दोनों एक साथ होंगे। या पण नाणेफेकीचा कौल करतोय क्रेझी बॉईज पोलादपूर अर्थात वैभवजी महाडिक, मोहसिन सय्यद आणि त्याच वेळेला रोहनजी सावंत यांचा संघ, वर्ल्ड नेट वॉरियर्स निलेशदादा महाब्दी आणि प्रितेशजी तुडीलकर यांचा असणारा संघ। टॉस केला जातो, ओमकारजी गाडगे साहेब उपस्थित आहेत, यांच्या शुभ हस्ते। जयेश जरा 1 मिनिट थांबायचे, आपले सन्माननीय पाहुणे संदेशजी राजाराम सपकाळ यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन या PTPLचा आनंद घ्यायचा आहे। ओव्हर टू जयेश भोसले सर। हेड इज अ कॉल होता आणि टॉस जिंकला क्रेझी बॉईज या संघाच्या कर्णधाराने। प्रथमतः मी जाणू इच्छितो की आज तुमचा संघ या सुपर 12 मध्ये खेळतोय, एनी चेंजेस फॉर युअर साइड? आहेत तेच प्ले करणार आहेत काय? हॅलो, आहेत तेच प्ले करणार आहेत, काय चेंजेस केले नाहीत। सेम टीम घेऊन तुम्ही आज या स्पर्धेमध्ये खेळताय, परंतु आज सुपर 12 मध्ये गेलात, आज निर्णय काय घ्याल? पहिली मॅच आहे आणि कॉन्फिडन्स भरा निर्णय हा नेहमीच असायला हवा असतो संघनायकाचा। फर्स्ट क्षेत्ररक्षण करू आम्ही फर्स्ट। टॉस जिंकला, क्षेत्ररक्षणाचा निर्णय तुमच्या माध्यमातून घेण्यात आलाय। कशा एक्सपेक्टेशन असेल संघाकडून, कारण चांगल्या रीतीने तुम्ही स्कोअर चेस चांगल्या रीतीने करताय, अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजांकडून काय अपेक्षा असेल आणि त्याच वेळेला फलंदाजांकडून देखील? एक 60-65 रनापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू देना। गोलंदाज आहेत चांगले चारी, फलंदाज तर नितेश कोंडालकर आहे, वैभव महाडिक आहे, मनोज आहे, चांगले खेळतात सध्या। तर खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही असतील। इथे वर्ल्ड नेट वॉरियर संघाच्या कर्णधाराकडे आपण वळूयात। तुम्हाला टॉस तर फार इम्पॉर्टंट होता, सुपर 12चा तुम्ही खेळता सुपर 12मध्ये, अशा परिस्थितीमध्ये तुमच्या साईड्समध्ये कोणते चेंजेस आहेत का? कोणता खेळाडूमध्ये बदल तुम्ही केलाय का? 1-2 चेंजेस आहेत, ते डायरेक्ट आम्ही टीम अनाऊन्स करू तेव्हा। तुम्ही 1-2 चेंजेसनी मैदानाच्या आतमध्ये खेळणार आहात। प्रथमतः तुमच्या वाट्याला आली फलंदाजी, किती धावांकडे पाहत आहे या मॅचमध्ये? नक्कीच 90+ टार्गेट आहे आमचं, कारण का त्यांच्याकडे चांगले बॅट्समॅन आहेत आणि सो आमच्याकडे बॉलिंग अटॅक चांगले आहे, सो आम्ही आरामात डिपेंड करू शकतो। सुपर 12मध्ये आलात, आज कसं वाटतं या स्पर्धेमध्ये खेळत असताना आणि एकंदरीत स्पर्धेबद्दल काय म्हणाल? नक्कीच खूप छान वाटतं आणि थोडंसं प्रेशर असणार आहे, नॉकआउट गेम आहे, सो डेफिनेटली चांगलं करण्याचा प्रयत्न करू। तर खूप साऱ्या शुभेच्छा। न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स सेंटर इज वर्ल्ड नेट वॉरियर क्रेझी बॉईज वन द टॉस अँड दे डिसाइडेड टू बॉल फर्स्ट। थँक्यू। धन्यवाद जय सर, धन्यवाद प्रवीण दुगाडे सर। सर्वांचं स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये। ही स्पर्धा आपण पाहतोय पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनच्या अंतर्गत पोलादपूर तालुका प्रीमियर लीग यंगस्टार पोलादपूर आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय। छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीमध्ये ही स्पर्धा रंगताना पाहायला मिळते। आज जर 6वा दिवस या स्पर्धेचा पाहायला मिळतोय। माझा तालुका माझा अभिमान असणारी ही स्पर्धा ना स्वार्थासाठी ना राजकारणासाठी एक स्पर्धा पोलादपूरकरांच्या उत्कर्षासाठी पाहायला मिळते आहे। बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। टार्गेट जर पाहिलं तर छत्रपती शासन या संघासमोर ठेवले 60 धावांचं। सलामीची जोडी दाखल झाली आहे मैदानामध्ये, प्रशांत कुमटेकर आणि ओमकार शेलार ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते। सकाळच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत करूया सर्वांचं, परंतु अगदी त्याच वेळेला आघाडीची जोडी दोन्ही खेळाडूंच्या नावावरती एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे। प्रशांत कुमटेकर
त्याची हातभर वळण घेणारे चेंडू सातत्याने या पोलादपूर नगरीने पाहिले, परंतु त्याची फलंदाजी तितकीशी धडधाकड आहे. पहिला बॉल पडेल, सामन्याला सुरुवात होते. पहिला बॉल घेऊन पहिल्याच बॉल फुल टॉस होता, समोरच्या दिशेने फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक येतोय दूरवरून परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर आणि पंचांचा इशारा नक्कीच येताना पाहायला मिळेल. या बॉलवरती पहिल्याच बॉलवरती बेधडक सुरुवात, षटकाराने सुरुवात करतोय, 6 धावा. थँक्यू. ओमकार सकपाळवरती इथे हल्ले चढवले जातात. पहिल्या बॉलवरती प्रशांत गुमटेकर असा फलंदाज ठरलाय ना, तो तिसरा सामना खेळतोय आणि पहिला बॉल फेस करत असताना त्याने षटकार ठोकलाय. ही किमया त्याची न्यारीच आहे, त्याची फटकेबाजीचा अंदाज काहीसा वेगळा आहे. ओमकार सकपाळ याच्यावरती आक्रमक होताना पाहायला मिळते. मिड विकेटमध्ये फटका सजवलाय, त्या ठिकाणी निरंजन दरेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत, फिल्डिंग करताना पाहायला मिळत आहेत. चुकीची दुसरी एक दुसरा खेळाडू त्या ठिकाणी आहे आणि एक धाव मिळते, एकेरी धावणे धावफलक मिळते. तर डगआउटमध्ये सूचना असेल, आता डगआउटमध्ये जे खेळाडू आहेत आतमध्ये बसायचे, कृपया सर्व संघांना ही सूचना असेल, डगआउटमध्ये प्लेअर बसा. बाहेर एकही खेळाडू यानंतर दिसला तर आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, याची नोंद घ्या. पुढचा बॉल, हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर ओमकारसाठी. ओमकारच्या नावावरतीही एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे, जिथे त्याने गोलंदाजीच्या जोरावरती संघाला जिंकून दिलं होतं. तो ओमकार शेलार यावेळेला स्ट्राईक एंडला पाहायला मिळाला होता. पहिला बॉल त्याच्या स्वरूपामधून इथे निर्धाव स्वरूपाचा आला. ओमकार शेलार आणि प्रशांत गुमटेकर यांची जोडी सातत्याने ज्या ज्या वेळेला जमली आहे ना, त्या वेळेला मोठे विक्रम त्यांनी नसले आहेत. हा बॉल इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. खुलवा टप्प्याचा हा बॉल यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टीरक्षकाच्या हाती जाऊन विसावलाय. चांगली सुरुवात म्हणता येईल दोन्ही संघाकडून. पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि तदनंतर एक कमबॅक करणारं हे ओमकारचं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. चांगली सुरुवात दोन्ही संघाकडून पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना जर पाहिलं तर प्रशांत गुमटेकरने पहिल्याच बॉलवरती षटकार घेतला, त्याच्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी राहिली आहे ओमकार सकपाळची. आणि आपण जर पाहिलं तर छत्रपती शासन संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली आहे ओमकार शेलार आणि विनोद जाधव या दोन गोलंदाजांनी देखील. निश्चितच असंच म्हणता येईल. काय जादू आहे पहा ना, एक नाव सातत्याने मुखावरती येत आहे. ओमकार शेलार स्ट्राईक एंडवरती आहे, गोलंदाजी करतोय ओमकार. त्याच वेळेला ओमकार घाडगेंनी टॉस केला. हा बॉल समोरच्या दिशेने केलाय लॉंग ऑनला. चेंडू मात्र असताना ट्रॅव्हल होत असताना ओमकार शेलारच्या बॅटमधून ब्रँडेड स्ट्रोक, चौकार. थँक्यू. बॅकफूट पंच ही चांगल्या रीतीने करू शकतो ओमकार शेलार, हे त्याच्याकडून पाहायला मिळालं. बॅकफूटला येत असताना समोरच्या दिशेने त्याने चौकार ठोकलाय. बॅटवरती चेंडू चांगल्या रीतीने घेतोय ओमकार. 4 धावेने संघाची धावसंख्या. नक्कीच या स्पर्धेसाठी परिपूर्ण होऊन बॅटिंग करताना पाहायला मिळते ओमकार. यावरती फ्लिक केलाय ऑन साईडला, मिड विकेटमध्ये फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, चांगला वापर होता परंतु ताकदीचा वापर कमी पाहायला मिळाला या फटक्यामध्ये. त्या ठिकाणी झेल टिपलाय, सुंदर झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय आणि पहिल्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. भागीदारी जिथं कुठंतरी होत होती तिथं मात्र पहिला धक्का दिला गेलाय. कोंडी फोडली मी म्हणता येईल. पहिल्या गड्यासाठी अडचण ठरणारा ओमकार शेलार चांगली फटकेबाजी तो मैदानाच्या आतमध्ये करत होता आणि अगदी ओमकारने हे साऱ्या गोष्टी जाणल्या, ओळखल्या आणि खुलवा टप्प्याचा हा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, एक चांगला झेल इथे फिनिश केला म्हणता येईल. पाहू शकता रिप्लेमध्ये हा चेंडू ज्या पद्धतीने ओमकारने टाकला, त्याची बॉडी लँग्वेज पहा, अगदी परिपक्व गोलंदाजासारखी त्याची गोलंदाजाची शैली राहिली आहे. हा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न अगदी मी म्हणेन की काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये झाला, परंतु हा चेंडू ओमकार शेलार सातत्याने विचार करत असेल की मी झोन चुकीचा निवडला. हा फटका जर का मी स्क्वेअर लेग या क्षेत्रामध्ये खेळला असता तर निश्चितच यावरती काहीतरी चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. जर तरला अजिबात स्थान नाही आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. धावफलकावरती धावा आहेत. 60 धावांचा पाठलाग करत असताना 11 धावा धावफलकावरती आहे. 30ची आवश्यकता, 30 बॉलमध्ये 49ची आवश्यकता असेल या मॅचमध्ये. नक्कीच आता नवीन बॅटर जर पाहिला तर वैभव उतेकर हा खेळाडू येताना पाहायला मिळतोय, परंतु कर्णधार प्रशांत गुमटेकर मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगली बॅटिंग देखील करताना पाहायला मिळाले या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि गोलंदाजी देखील त्याची तेवढीच चांगली राहिली आहे. कॅप्टन इनिंग त्याने मात्र नक्कीच पेश केली आहे. आता देखील तशीच अवस्था जर पाहिली तर जशी आपण जर पाहिलं तर नागेदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशनची होती तशीच अवस्था ही छत्रपती शासन हळदुल्याची पाहायला मिळते. 11वरती 1 अशी अवस्था पाहायला मिळते. नेल्सन आकडा याआधी सांगितलं होतं प्रवीण दुगाडे सरांनी. नेल्सन आकडा ज्या ज्यावेळी स्कोर कार्डवरती येतो ना त्या त्यावेळेला मला डेव्हिड शेपर्डची आठवण होते. ते एक पाय फोल्ड करायचे, एक हात फोल्ड करायचे.
आणि त्या धावसंख्येवरती हलक्या हाताने चिप केला होता. काही काळ चेंडू हवेमध्ये होता. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती यश साने गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. पहिला बॉल जिथे काही अंशी टॉस करण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि द्विधा मनस्थितीमध्ये सुवर्णमध्ये सापडला नाही प्रशांत कुमटेकरला. मोठा फटका खेळावा किंवा किंबहुना डिफेन्स करावं याचा सुवर्णमध्ये त्याला सापडला नाही. डबल माइंडमध्ये गेला. हलक्या हाताने चेंडू त्याने डिफेन्स केलं. धाव मिळालेले नाही. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने षटकाची सुरुवात करतो यश साने. याच्याकडे देखील क्षमता आहे अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करण्याची. नक्कीच त्याची शैली आम्ही पाहिली आहे. वारंवार प्रत्येक स्पर्धेमध्ये यश साने गोलंदाजी करताना पाहायला मिळालाय. हा बॉल लोअर फुल टॉस होता. नक्कीच त्याला मोठा फटका खेळाय फाईन लेगच्या दिशेने. निरंजन दरेकर चेंडूचा पाठलाग करतील परंतु चेंडू काही थांबणार नाहीये. चेंडू निघून जातोय. तर तिसऱ्या पंचांकडे रेफर केलंय. बिमरसाठी तिसऱ्या पंचांकडे रेफर केले. या बॉलवरती चौकार येताना पाहायला मिळतोय. आमचे तिसरे पंच प्रदीप शिंदे जुळत असताना पाहायला मिळत आहेत. काय निर्णय येईल हे देखील पाहावं लागेल. बॅकफुटला आले होते. क्रीजच्या गहराईचा वापर करतात प्रशांत कुमटेकर. सातत्याने आपण पाहिलं यष्ट्यांच्या अगदी जवळ येऊन तो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांचा सातत्यपूर्ण राहिला आहे. त्यांची फलंदाजी ही वाखाणण्याजोगे राहिली आहे. त्यांची गोलंदाजी, त्यांचं क्षेत्ररक्षण अगदी संघासाठी एव्हरीथिंग डुईंग फॉर हिज टीम असं म्हणत असताना त्यांनी चांगलं कार्य केलं आहे. हा चेंडू असेल तो फेअर डिलेव्हरी. तिसरे पंच सांगतायत हा फेअर डिलेव्हरी आहे. बॅटिंग साईड रिव्ह्यू होता आणि तो इथे गमावला आहे. पुन्हा एकदा रिव्ह्यू बॅटिंग साईडकडून घेतला जाऊ शकत नाही. तुम्हाला एक रिव्ह्यू आम्ही देतोय आणि तो देखील तुम्ही गमावला आहे. चौकार आला. संघाची धावसंख्या 15 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. प्रशांत कुमटेकर याच्या बॅटमधून मोठे फटके येताना पाहायला मिळत आहे. अशी इनिंग खेळतोय. समोरच्या दिशेने फटका तर सजवलाय. क्षेत्ररक्षक पोचतोय बॉलवरती. पकडली गेली कॅच आणि मोठा धक्का या ठिकाणी बसतोय. छत्रपती शासन हळदुले संघाला दुसरी विकेट नक्कीच पाहायला मिळते. प्रशांत कुमटेकर माघारी परततोय. जो कुठेतरी इनिंग बिल्डअप करत होता तिथं मात्र तो माघारी परतला गेलाय. थँक्यू. निलेशजी, तुम्ही एक गोष्टीची चर्चा सातत्याने केली की प्रशांत कुमटेकर इनिंग बिल्ड करत होता आणि तो इथे माघारी परतलाय. मी तर म्हणेन की सैन्यावरती गारद झाला. आता सैन्यामध्ये पळापळ पाहायला मिळेल का? या गोष्टी ज्या आहेत ना ह्या फार महत्त्वाच्या ठरतील. कारण महत्त्वाचा खेळाडू इथून बाद झाला आहे. 5 बॉलमध्ये 11 धावांची खेळी केली प्रशांत कुमटेकरने. संघाची धावसंख्या सध्या तगडीला धावफलकावरती पाहायला मिळते ती एकंदरीत आहे धावफलकावरती त्या 15. पाहू शकता निराश आहे आणि अगदी बॅटवरती नाराज झाला नाही प्रशांत कुमटेकरने. बॅटचं चुंबन देखील घेतलं की त्याला ठाऊक आहे हीच बॅट मला ओळख निर्माण करून देणार आहे. या बॅटने मी अनेक धावा गोळा केल्यात आणि त्यावरती तो नाराज राहिला नाही. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय जिथे 2 गडी बाद झाल्यात धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला त्या 15. 60चा पाठलाग चालू आहे. पुढचा बॉल. यश साने गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल. एक विकेट तर मिळवली यश सानेने. हा फुलर यांचा बॉल होता समोरच्या दिशेने आणि त्या क्षेत्रामध्ये कॅच पकडली गेली आणि हा धक्का देखील दिला गेलाय. ओमकार दुसरी कॅच पकडतोय. खेळाडू बाद. थँक्यू. क्या बात आहे. अफलातून गोलंदाजी सकाळच्या सत्रामध्ये जिथे आपण पाहतोय ना त्यानंतर यश सानेची फलंदाजांना 4 मुंड्या चित केलंय. जकडून ठेवलंय. बहारदार गोलंदाजी अचूक टप्पा त्याचा राहिला आहे. क्षेत्ररक्षक एका क्षेत्ररक्षकाने घेतलेले 2 झेल हेही तितकेसे महत्त्वाचे राहिलेत असंही म्हणता येईल. नक्कीच सर 2 कॅच त्याने पकडल्या. त्याला माहिती आहे दोन्ही महत्त्वाचे खेळाडू होते. अक्षय घाडगे देखील तेवढ्याच ताकदीचा फलंदाज होता ज्याने या लीग स्पर्धेमध्ये नक्कीच चांगली बॅटिंग संघासाठी केली गेली होती. लंगोटी मित्रमंडळे करंजी संघाला बिलॉंग करतो तिकडे देखील चांगली बॅटिंग त्याची पाहायला मिळते परंतु त्याला शून्यावरती माघारी परतवलं गेलंय. यश साने पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजीसाठी.
फुलटॉस त्यावरती प्रहार केलाय. ऑन साईडला फटका, स्क्वेअर लेग मध्ये फटका सजवला गेलाय. बॅटिंगसाठी आले आणि त्याला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. ताकदीचा वापर केला परंतु टायमिंग त्याहूनही अधिक प्रॉपर पाहायला मिळाली. फलंदाज अक्षय पार्टेची षटकार त्याच्या बॅटमधून. खोलवा टप्प्याचा हा चेंडू कव्हरला केला. क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती. एक धाव तर निश्चित मिळेल. धावा चालू ठेवणं गरजेचं आहे. धावा गोळा करण्यासाठी आपली धावाधाव मैदानाच्या आतमध्ये चालू असायला हवी. कारण 60 धावसंख्येचा पाठलाग करायचा. 3 खेळाडू तंबूच्या आचऱ्याला परतलेत. अशा परिस्थितीमध्ये ना त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपली जद्दोजहद अगदी महत्त्वाची ठरणार आहे. कारण इथून इक्वेशनचा विचार केला तर 22ला 3 आहेत आणि सिच्युएशनचा विचार केला तर 22ला 3 आहेत आणि इक्वेशनचा विचार केला ना तर 24 बॉलमध्ये विजयासाठी अजूनही इथूनही 38 धावसंख्येची आवश्यकता आहे. 24 बॉल 38 धावा. महत्त्वपूर्ण सामना आहे. प्रत्येक संघाला करो अथवा मरोची सिच्युएशन आहे. करो अथवा मरोची स्थिती आहे. कारण इथे जिंकणारा संघ सुपर 6मध्ये पुढचा प्रवास करेल परंतु इथे हारणारा संघाला आपल्या घरचा प्रवास करावा लागणार आहे. नक्कीच सर, महत्त्वपूर्ण मॅच आहे आणि या मॅचमध्ये जिंकाल तर या स्पर्धेमध्ये बनून राहाल. करंट रन रेट जर पाहिला तर 11च्या सरासरीने पुढे जातोय. रिक्वायर रन रेट जर पाहिला तर 9.5च्या सरासरीने आपल्याला पाहायला मिळतोय. छत्रपती शासन हळदुले हा संघ आपण बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. सचिन सुर्वे, मयूर भोसले यांचा हा संघ पाहायला मिळतोय. नागेदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन गोंडवी संघ जर पाहिला तर नागेदादा दरेकर यांचा संघ बिग बॅच स्पर्धा नागेदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन संघाने जिंकली आणि PTPLमध्ये देखील त्यांनी पाऊल टाकलं. चांगला परफॉर्मन्स निरंजन दरेकर यांच्या नेतृत्वाखाली पाहायला मिळाला. लीग फॉर्मॅटमध्ये दोन्ही मॅच पाहायला आपल्याला चांगल्या रीतीने केल्या. आणि आता पुढील बॉल गोलंदाजी मारे गणेश शिरावळे, रानवडी गावचा खेळाडू. पॉईंटला कट केला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच सिंगल मिळते. गणेश शिरावळे नक्की चांगली गोलंदाजी करावी लागेल. बॅटिंगमध्ये करामत केली नाही आहे परंतु आता गोलंदाजीमध्ये करामत करावी लागेल. यश सानेने चांगली गोलंदाजी केली. 2 विकेट मात्र त्यांनी मिळवल्या यश सानेच्या माध्यमातून. अक्षय पाटे आणि वैभव हुतेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. इथे जोडी जमायला हवी. आपण एकंदरीत पाहिलं ना जरी 3 धक्के दिले असतील तरी एकंदरीत स्कोर कार्ड जो चालायला हवा ना 11च्या धावगतीने धावा येत आहेत. करंट रन रेट जिथे आपण पाहतोय 11ची सरासरी होती आता मात्र 10.62 वरती आलाय आणि रिक्वायर्ड रन रेट 9.65 वरती. धावगती अगदी बरोबर चालली आहे. स्कोर कार्ड व्यवस्थित चाललाय परंतु जे धक्के मध्ये दिलेत ना गोलंदाजांचंही तितकंसं कौतुक करायला हवं. एकाच षटकामध्ये 2 धक्के दिले 2 चेंडूवरती. बहारदार गोलंदाजी यश सानेने केली. हा बॉल पॉईंटला कट करायचा प्रयत्न जरूर केला परंतु किपरच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी पाहावी लागेल. गणेश शिरावळेचा हा ऑफ ब्रेकमध्ये चेंडू पाहायला मिळाला. बाहेर निघाला आणि थांबवलं गेलं फलंदाजाला. चांगली गोलंदाजी गणेश शिरावळेची. 22ला 37ची आवश्यकता. 22 बॉलचा खेळ शेष आहे. 37 धावसंख्येची आवश्यकता. पुढचा बॉल. हा चेंडू ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न. पहा या गोलंदाजाकडे एक धमक तर सातत्याने लिहिल्याची पाहायला मिळाले. एक चेंडू बाहेरच्या दिशेने निघणारा पुढचा चेंडू खोलवा टप्प्याचा. तर हा बॉल जर आपण रिप्लेमध्ये पाहिला ना तर तो आखू टप्प्याचा आणि तितकासा फलंदाजाला 4 मुंड्या चित करणारा फुंकर मारत नाकाच्या अगदी समोरून यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. परफ्यूम डिलिव्हरी. नक्कीच बाउन्स देखील या चेंडूवरती पाहायला मिळाला. हे यासाठी ओळखले जातात गणेश शिरावळे. पुन्हा एकदा सज्ज होईल. हा बॉल आखो टप्प्याचा. त्यावरती पॉईंटच्या दिशेने फटका तर सजवलाय. चेंडूचा पाठलाग केला जाईल परंतु आउटफील्ड तेवढी फास्ट आहे आणि चेंडू बघता बघता सीमारेषेच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला. या बॉलवरती चौकार. थँक्यू. एखाद्या शिंप्याने सुईमधून धागा अलगद काढावा ना त्या रीतीचा हा फटका राहिला. क्लेवर माइंड आणि इथे पाहायला मिळाली. क्लेवर बॅटिंग करत असताना केवळ दिशा दिली. उजव्या यष्टीच्या बाहेर रूम मिळाला होता. हा चेंडू देखील त्या धाटणीचा त्याच वेगाचा आणि वेगाचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडूने घेतला यष्टीरक्षकाचा वेट. डॉट बॉल आलाय. धावसंख्या पाहिली सध्याच्या घडीला स्थिरावली जाते ती 27 धावा धावफलकावरती आहेत. 27 धावा धावफलकावरती. आता मात्र कुठेतरी ही जोडी जमताना पाहायला मिळते. 19 बॉल 33ची आवश्यकता. आता चेंडू हवेत चढवला गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला झेल सुटलाय. जीवदार मात्र दिले गेले. महत्वाच्या क्षणी मात्र झेल सुटतोय.
झेल जर पकडला असता तरी कुठंतरी अजून एक धक्का मात्र नक्की दिला असता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होते, हातातला झेल खाली धरणीला दान केलाय. अशा रीतीचे झेल घेणं फार गरजेचं आहे. मोक्याचा क्षण आहे. सुपर 12 मध्ये तुम्ही खेळताय, सुपर 12चा थरार तुमच्या समोर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कॅचेस विन द मॅचेस अनेक वेळेला म्हटलं जातं. मला इथे आपण पाहतो 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. धावफलकावरती धाव आहे त्या सध्याच्या घडीला 28. विजयासाठी आवश्यकता 18 बॉलमध्ये 32 धावसंख्येची. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सुपर 12 आपण पाहतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर पाणी हे कंपल्सरी मैदानाच्या आतमध्ये जायला हवं. पंचांकडून आपण कोणत्याही पद्धतीची मागणी न करता तुम्ही पाणी ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा, याकडे आम्ही तुमचं लक्ष वेधतोय. आपण पाहू शकता आमचे कॅमेरामन या ठिकाणी संतोष गायकवाड यांना तुम्ही पाहू शकता. फॉर्च्यून इव्हर्सची संपूर्ण टीम, मग संतोष गायकवाड यांनी एक चांगलं कामकाज सातत्याने केलं आहे आणि नवे तर या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं ना तर प्रत्येक बॉल फॉलो करणं या साऱ्या गोष्टी सातत्याने चांगल्या रीतीच्या राहिल्या आहेत. संतोष गायकवाड यांना आमचे कॅमेरामन फॉर्च्यून इव्हेंटचे त्यांना तुम्ही पाहू शकत होतात. हे आहेत आमचे सेकंड कॅमेरामन बंटी गायकवाड यांना तुम्ही पाहताय आपल्या मेगा स्क्रीनवरती. बंटी गायकवाड यांची ही किमयास न्यारी आहे. प्रत्येक चेंडूला फॉलो करणं, त्याच वेळेला आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये प्रत्येक क्षणचित्र कैद करणं ही त्यांची किमारी आहे. साईड कॅमेरामन साहिल सोनावणे यांना तुम्ही पाहताय. रिव्ह्यूसाठी ते आज कामकाज करतायत. एक उंच पुरा असा कॅमेरामनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. फॉर्च्यून इव्हेंटचा अजून एक कॅमेरामन तुम्ही पाहताय जे आपल्या स्क्रीनवरती. आणि तदनंतर पुढच्या कॅमेरामन अर्थात या व्यक्तीकडे वेगळीच किमया आहे, कारण फक्त त्यांनी लाईव्हसाठी कामकाज ते करत नाहीत. तुम्ही पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती प्रवीण गुजारा यांना तुम्ही पाहत आहे. अगदी तुम्ही पाहिलं ना तर पनवेलच्या पळसपेला ते बिलॉंग करतात. मग भारूड असेल, भारूडामध्ये काम करणं असेल, त्याच वेळेला फोटोशूट्स असतील, यासारख्या गोष्टींमध्ये त्यांचं चांगलं कामकाज आणि वेगळाच हटखंड आहे असे प्रवीण यांना तुम्ही कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये पाहत होतात. या पण वळूया मॅचकडे. 18 बॉलचा खेळ शेष आहे या मॅचमध्ये आणि विजयासाठी आवश्यकता असणार आहे 18 बॉलमध्ये ती 32 धावसंख्येची. 18 गेंदे शेष, 32 रनों की जरूरत. तर संदीप राजाराम कदम साहेब या ठिकाणी आले. सन्माननीय संदीप राजाराम संजय राजाराम कदम, सन्माननीय संजय राजाराम कदम पाहुण्यांचं स्वागत होतंय. तर मी विनंती करेल की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. जाऊया मॅचच्या दिशेने. 3 षटकांचा खेळ संपला आहे आणि 3 षटकं अद्याप शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर पाहिलं तर पुन्हा एकदा अक्षय घावरे येताना पाहायला मिळतात. 4थं षटक फ्रेश गोलंदाज. 4ही गोलंदाज जर पहिले पाहिले तर फ्रेश गोलंदाजी करण्यासाठी दाखल होतात. त्यापैकी एक अक्षय घावरे यांच्या हाती चेंडू सोपवला गेलाय. 18 बॉल 32ची आवश्यकता. हा सामना फार महत्त्वाचा आहे. इथे करून दाखवावा लागेल प्रत्येक कर्णधाराला, प्रत्येक कर्णधाराला, अगदी त्याच वेळेला प्रत्येक खेळाडूला आपल्याकडे असणारी कॅपेबिलिटी ते सिद्ध करावे लागेल. पुढचा बॉल. इथे दिशा देण्याचा प्रयत्न, बॅटची टॉपेज घेतली आहे का, पंचाकडे अपील केलं तर जात आहे. खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळेल. संघाला बसेल धक्का क्रमांक 4. धन्यवाद धन्यवाद. तर प्रेक्षक देखील आज तर मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळतील, कारण आज उद्या अंतिम दिवस आणि आज सुपर 12चा महासंग्राम मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. जो संघ जिंकेल तो सुपर 6 मध्ये जाईल. आणि आता जर पाहिलं तर पहिली मॅच रंगते, प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. अनेक वेळा आपण म्हणतो ना, ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेले कधीही मोडू नका. पावलोपावली येतील कठीण प्रसंग, परंतु ध्येय पूर्ण होईपर्यंत कदापि हार मानू नका. हार मानू नका. आपण अनेक वेळेला म्हणतो, इथेही हार मांडता कामा नये. 60 धावांचा पाठलाग करायचा. अशा परिस्थितीमध्ये धावफलक थोडासा संघ अडचणीमध्ये, 28ला 4 आहेत. छत्रपती शासन हळदुळे हा संघ, परंतु इथून अजूनही आपण या धावसंख्येचा पाठलाग करू शकतो. 17ला 32ची आवश्यकता आहे. एकंदरीत या स्पर्धेमध्ये 6ला 36 बंटानाही पाहिल्या गेल्यात. अर्थात 17ला 32 काय मोठी धावसंख्या मांडता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला करावं लागतील ते प्रयत्न. अगदी त्याच वेळेला ना, मी नागेशदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कोंडवी या संघाच्या बाजूनेही या गोष्टी मी सातत्याने म्हणतो की तुम्ही या धावसंख्या डिफेंड करू शकता. 17ला 32ची आवश्यकता असताना या मॅचमध्ये, कारण 18ला 23 न बनताना आम्ही या क्रीडांगणावरती पाहिल्यात. नक्कीच सर,
आता बॅटिंगसाठी जर पाहिलं तर स्वप्नील कदम येतोय. परचुले गावचा हा देखील खेळाडू ताकदवान आहे. त्यावरती प्रहार नक्कीच पहिल्या बॉलवरती करण्याचा प्रयत्न आणि सक्सेस देखील झाले. क्षेत्ररक्षक होता त्याला हुलकावणी दिली आणि चेंडू सीमापार, षटकार. नो बॉलवरती हा षटकार. थँक्यू थँक्यू थँक्यू. रेफर करण्यात आलंय. बॉलिंग साईडने रेफर घेतलाय. इथे वेस्ट साईड आहे का? मी सर्व क्रिकेट रसिकांचं लक्ष वेधेन. पोलादपूर तालुक्यामध्ये खेळणाऱ्या सर्व खेळाडूंचं लक्ष यासाठी वेधतोय की पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनने हा निर्णय घेतलाय की यापुढच्या ज्या स्पर्धा तुम्ही खेळाल ना, तुमचा एक ड्रेस कोड्स असावा. हा चेंडू तिसरे पंच इथे दर्शवत आहेत की हा चेंडू असेल तो फेअर डिलिव्हरी असेल. पुन्हा एकदा मी लक्ष वेधतोय. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमच्यासोबत आहेत. पाहू शकता आपण स्क्रीनवरती वेस्ट साईड नव्हती आणि म्हणून की काय हा फेअर डिलिव्हरी देण्यात आलाय. पुन्हा एकदा लक्ष यासाठी भेटतोय. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमच्यासोबत आहेत. त्यांचा निर्णय आलाय. पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती हा बॉल फेअर डिलिव्हरी आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. षटकार आलाय. हा बॉल देखील ऑन साईडला लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर घणाघाती स्ट्रोक. बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती दुसरा मोठा फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. तर नक्कीच मॅच आपण पाहतोय 38 वरती 4. चेंडू जर पाहिले तर 12 बॉल आणि 15 बॉल आणि 22ची आवश्यकता आहे. स्वप्नील कदम नक्कीच ज्या वेळेला स्वप्नील कदम संघ अडचणीत असताना तो नक्कीच चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळाला आहे. आता देखील तशाच प्रकारे बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. एक षटकार एक चौकार त्यांच्या बॅटमधून त्यांना पाहायला मिळाला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपूर्ण आयोजकांचं स्वागत करतो. त्याच वेळेला अमरजी नगरकर सर यांचंही या ठिकाणी आगमन झालं. आपले हार्दिक स्वागत सगळ्याच्या सत्रामध्ये. मैदानाच्या आतमध्ये स्वागत केले फलंदाजाने. 2 चेंडूवरती 2 मोठे फटकेबाजी करत असताना अर्थात स्वप्नील कदमने 10 धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. 15ला आवश्यकता 22ची. हा बॉल देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय. ते 43 धावा धावफलकावरती आहेत. 43 धावा धावफलकावर. पुढचा बॉल हलक्या हाताने कट केला. पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. 1 धाव तर निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येईल का? धावफलक जर पाहिला तर एकेरी धावेने धावफलक पुढे जातोय. जाऊन पोहोचतोय तो 44 या आकड्यावरती. 44 धावा धावफलकावरती. मॅचमध्ये रंगत निर्माण झाली आहे. मॅच कधीही कोणाकडे जाते. आपण जर पाहिलं तर छत्रपती शासन संघ शासन हळदुले हा संघ विनोद जाधव त्याच्याकडे देखील क्षमता आहे. विनोदकडे मोठे फटके खेळण्याची बऱ्याच स्पर्धा त्याने बॅटिंग करत असताना संघाला जिंकून दिल्या आणि आता आवश्यकता आहे. यावरती मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू खाली येतोय. कॅच होईल का? आणि हो त्या ठिकाणी पकडली गेली कॅच आणि धक्का क्रमांक 8वा. थँक्यू. 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 थँक्यू डीजे. थँक्यू. 44 धावा धावफलकावरती. 16ची आवश्यकता असताना खेळाडू बाद झालाय. तो इथे संघाला 8वा धक्का बसत असताना पाहायला मिळालाय.
जवळपास 8 खेळाडू बाद झाले आहेत. अनेक वेळेला निलेश, जे आपण म्हणतो ना, क्रिकेट म्हणजे मोठा फटका नाही आहे, क्रिकेट म्हणजे जितके षटकार चौकार नाही आहेत. क्रिकेटसाठी तुम्हाला भक्कम तंत्र लागतं, तुम्हाला एकाग्रता लागते. क्रिकेटमध्ये मी नेहमीच म्हणतो खेळाडूंनी एका गवंड्याप्रमाणे खेळ करायला हवा. कारण गवंडी कसा एखादी विटेवरती वीट रचतो, विटेची एक मोठी भिंत उभी करतो, तसंच खेळाडूंना ही मैदानाच्या आतमध्ये धावेवरती धाव गोळा करावी लागत असते. एकाग्रता, धीरोधार्तता चांगली असावी लागते. हा बॉल इथे उजव्या यष्टीच्या बाहेर लोअर फुलटोज होता. एक धाव तर निश्चित मिळत असताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना दुहेरीचा प्रयत्न केला. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये? अशा रीतीच्या धावा तुम्हाला अंगलट येतील. 8 खेळाडू बाद झालेत आणि अशा परिस्थितीमध्ये घेतलेली ही धाव संघाला अंगलट येऊ शकली असती. पाहू शकता रिप्लेमध्ये शॉट फाईन लेगला तिथे क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली, परंतु तदनंतर ही चोरटी धाव इथे अर्जित करत असताना पाहायला मिळाले. एकंदरीत मयूर भोसले आणि संकेत मोरे. मयूर भोसलेच्या या फटक्यावरती 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 46 धावा धावफलकावरती आहे. सामना फार महत्वाचा आहे. 46 धावा धावफलकावरती. 7 बॉल 14ची आवश्यकता. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर, यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. 6 चेंडूचा खेळ शेष आहे. 14ची आवश्यकता या मॅचमध्ये. महत्वपूर्ण क्षणाला महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सुपर 12चा थरार आपण पाहतोय आणि अगदी त्याच मुमेंटला पहिली मॅच 6 बॉल 14ची आवश्यकता. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. एक डीजे ब्रेक येतो. असा गेलो नाही असा आलो. थँक्यू डीजे, थँक्यू. 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय? कोण जिंकून देणार मॅच? नागेदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन संघाला कोणता गोलंदाज ही मॅच जिंकून देणार? तर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जर पाहिलं तर संकेत मोरे आणि मयूर भोसले. मयूर भोसले संघाचे संघमालक देखील आहे, परंतु त्यांच्याकडे मोठी जिम्मेदारी असेल. आपल्याला ही मॅच जिंकायची आणि सुपर 6मध्ये बक्षीस पात्र देखील व्हायचे. त्यासाठी ही लढत मैदानाच्या आतमध्ये. संकेत मोरेकडे देखील क्षमता आहे आणि मयूर भोसले हे संघाचे संघमालक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. त्याच वेळेला मी तर एवढंच म्हणेन या दोन्ही फलंदाजांसाठी, संकेत मोरेसाठी इतकंच म्हणता येईल. अगदी त्याच वेळेला गोलंदाजी मार्गवरती आलेल्या गोलंदाजालाही आपण इतकं म्हणू शकतो, फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या, फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या, रख खुद पे भरोसा, देख फिर होता है क्या. 6 बॉल 14ची आवश्यकता. सामना इम्पॉर्टंट आहे. पहिली लढत सुपर 12चा थरार मैदानाच्या आतमध्ये अनुभवायला मिळतोय. 6 बॉल 14, 46ला 8 गडी बाद झाले. छत्रपती शासन हळदुळे. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर कट केला होता, झेल निसटलाय, परंतु धाव मिळत असताना पाहायला मिळते. एक स्ट्राईक चेंज झाली आहे. मयूर भोसले यावेळेला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळत आहेत. इथे 5 बॉल 13ची आवश्यकता या सामन्यामध्ये राहील. विनोद धनावडे एक चांगला खेळाडू सातत्याने पाहायला मिळालाय. बॅक टू बॅक 2 मॅचमध्ये 2 अर्धशतक त्याने ठोकलेत, परंतु त्याच्या हातून निसटलेला हा झेल इथं कितपत पथ्यावरती पडेल ना फलंदाजी करणारा छत्रपती शासन हळदुळे या संघाच्या, किंबहुना कितपत महागडा पडेल नागेश दादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कोंडवी या संघाच्या, हे देखील पाहावं लागेल. प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. ईच अँड एव्हरी बॉल, ईच अँड एव्हरी डिलिव्हरी, ईच अँड एव्हरी मुवमेंट इथे महत्वाची असणार आहे. कारण आपण टाकलेला प्रत्येक पाऊल हे फुंकर मारून टाकावा लागेल. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पंचांकडे अपील. इथे दिवसा ढवळा धावांची चोरी, जिथे आपण पाहतोय निर्धाव चेंडू येईल अशा परिस्थितीमध्ये धाव अर्जित केली. लेग बाईटच्या स्वरूपामधून धाव येईल. धावा कशाही येऊ द्यात, धावानं महत्व आहे. धावा गोळा करण्यासाठी ही धाव ही धडपड तुम्हाला करावी लागेल. अनेक वेळा आम्ही म्हणतो जदवर तुमचा धड पडत नाही, तद्वड ही धडपड चालू ठेवायलाच हवी आणि तीच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. धावांची धाव फलकावरती आपण धावाची धावसंख्या पाहिली तर 48 आहे. 12ची आवश्यकता. येणाऱ्या चेंडूंचा खेळ शेष असेल तो एकंदरीत 4 बॉल 12. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. इथे लॉफ्टेड आउट ट्राय केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, तद्वर मात्र एक घेतली आहे. दुहेरीचा प्रयत्न करत असताना परतावा लागेल. खेळाडू क्रमांक 9 मयूर भोसले बाद. 9 खेळाडू माघारी परतले.
थँक्यू. इथे चेंडू शेष आहेत ते 3 आवश्यकता आहे ती मैदानाच्या आतमध्ये. धावा संख्येची ती 11. 3 बॉल 11ची आवश्यकता. दोन्ही कर्णधारांना मी तुमचं लक्ष वेधतोय की तुमचे दोघांचेही रिव्ह्यू इथे संपुष्टात आलेत. पंचांचा रिव्ह्यू जर का घेतला गेला यस फिल्डिंग करणाऱ्या संघाचा एक रिव्ह्यू बाकी आहे. त्यांचा रिव्ह्यू कायम आहे. अर्थात येणारे 3 बॉल 11ची आवश्यकता. सामना कुठे होता आलाय कुठे. 60 धावा इथे डिफेंड केल्या जात आहेत. या मैदानावरती या क्रीडांगणावरती 102 धावा पाठलाग करताना मी पाहिलंय. हा फटका बागफुटला येत असताना ऑन साइडला केलाय क्षेत्ररक्षक. डाऊन डी बॉल ऑल आउट. इथे संघ विजेता ठरत असताना पाहायला मिळतोय. नागेश दादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कोंडवी या संघाने जिंकलाय हा चित्तथरारक सामना. अँड क्वालिफाय करत असताना सुपर 6 मध्ये या पण ऐकूया डीजेचं का संगीत. हॅलो हॅलो हा थँक्यू. स्कोर कार्ड आपण पाहूया. नागेशदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाने 6 षटकामध्ये 59 धावा बनवल्या होत्या. 5 गडी बाद. विनोद 15 बॉलमध्ये 26 धावांची खेळी केली. ओमकारने त्याला 7 चांगली दिली. 8 बॉलमध्ये 15 धावा. सागर भोसले 4 बॉलमध्ये 8 धावा. गोलंदाजी आपण पाहिली डिपार्टमेंट छत्रपती शासनचा हौदुळी या संघाचा. विनोद जाधवने 2 षटक हाताले 9 धावा दिल्या. संकेत मोरे 1 षटक 1 गडी बाद करत 15 धावा त्याने खर्च केल्या. प्रशांत कुमठेकर 2 षटक 25 धावा. त्याच वेळेला उत्तरार्धा दाखल स्कोर कार्ड आपण पाहिला ना तर छत्रपती शासन हळदुळी हा संघ पाहायला मिळाला. प्रशांत कुमठेकर 11 धावा. स्वप्नील कदम 10 धावा. अक्षयने 8 धावा बनवल्या. त्याच वेळेला अक्षयची गोलंदाजी वाखाणण्याजोगी राहिली. 3 गडी बाद केले एका षटकामध्ये 11 धावा देत. ओमकार सकपाळ 18 धावा देत असताना 3 गडी त्याने बाद केले. यश साने याने मात्र 2 गडी बाद करत असताना 11 धावा दिल्यात.